सकाळ उठलं का पहिला मोबाईल हातात असतो. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्री साहेब झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलवरती असतो. रात्री तर पोरं डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? काय कमालीची अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता संपवा. माणूस म्हणून जगा, एकमेकाला मदत करा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. याच्यापेक्षा काय परमार्थ आहे? परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे. तुमच्या मनातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो. ते प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. लोक अंत्यविधीला गेले ना तरी सुद्धा लोकांचे डोळे पाणावत नाहीत. लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कोणाच ठाऊक. कुठे गेलं प्रेम? कुठे हरून गेल्या भावना? हे ममत्व, हे प्रेम, ह्या भावना हरवणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि तो विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवावा लागेल. जर तो ठेवू शकलो तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. कोणत्या अधिकाऱ्याला जर भेटायला गेला तर चिठ्ठी द्यावी लागते आणि मग ते काही कामात नसतील तर हां बोलवा, किंवा वेळ ठरलेली असते. एक राजा आत बसलेला आहे आणि एक जण विचार नाही काय नाही थेट त्या राजाला भेटायला निघाला. बाहेरच्या शिपायांनी अडवलं. अरे म्हटले बाबा तू कुठं चालला? म्हटलं ते महाराजांना भेटायचं आहे मला. आणि म्हटलं विचार नाही पूस नाही, तू कोण आहे असा थेट निघालाय? तू राजाच्या कुणी जवळच आहे? राजाचा कुणी स्वीय सहायक? मैं उससे बढ़कर हूँ. म्हटलं बोले उससे बढ़कर क्या तुम इस राज में कोई सैनिक हो? म्हटलं सैनिक? मैं सैनिक से भी बढ़कर हूँ. सैनिक से बढ़कर क्या तुम सरदार हो? मतलब मैं सरदार से भी बढ़कर हूँ. सरदार से बढ़ क्या तुम प्रधान हो? मैं प्रधान से भी बढ़कर हूँ. अरे प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो? मैं राजा से भी बढ़कर हूँ. राजा के गुरु हो? मैं राजा के गुरु से भी बढ़कर हूँ. क्या तुम भगवान हो? हे म्हणते मैं भगवान से भी बढ़कर हूँ. तो बोले अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. हाँ म्हटला वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे कुछ भी नहीं है ना, तेव्हा मजा यायला लागते आयुष्यामध्ये. पण मैं कुछ तो हूं हे एकदा आलं की मग गाडी उताराला लागून जाते. ज्ञानोबरायांनी किती गोड सांगितलं. संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली, ज्ञानोबराय असं नाही म्हटले ज्यानं अमुक अमुक वेश परिधान केलाय तो संन्यासी, ज्याचं अमुक अमुक शिक्षण झालंय तो संन्यासी. ज्ञानोबरायांनी सांगितलं आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबरायांनी सांगितलं जो स्वतःतला मीपणा विसरला ना हा तो संन्यासी. हा मीपणा जाऊ द्या. सोयराबाई महाराजांचं हेच म्हणणं आहे, मी एकदा दूर गेला की मग अवघा रंग एक झाला. जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत हा रंग एक होऊ शकणार नाही. आमच्याकडे राजानं एक अशी दवंडी दिली होती. राजानं सांगितलं की या राज्यामध्ये कोण भक्त आहेत वगैरे मला जरा शोधायचं आहे. आणि याच काळामध्ये या राजाच्या दरबारामध्ये एक सेवक कामाला होता. त्या सेवकाला 5-10 हजार रुपये पगार असेल. त्याच्या मनात नेहमी विचारायचा या 5-10 हजार रुपयात आपलं भागत नाही म्हटलं. आणि परत म्हटलं रिटायरमेंट नंतर नवी जुनी कोणतीच पेन्शन नाही. त्यापेक्षा म्हटलं आयुष्यभर इथं काम करण्यापेक्षा एकच दिवस म्हटलं मी असं काम करल की परत आयुष्यभर काम करायची गरज नाही लागली पाहिजे. आणि काय काम करायचं? यानं राजाची तिजोरी शोधून ठेवली. म्हटलं एकच दिवस तिजोरीवर काम करायचं, दुसरं कामच करायचं नाही. आदल्या दिवशी राजवाड्याच्या बाहेरची जी भिंत होती त्या भिंतीवर खुंट्या ठोकून ठेवल्या. बरोबर रात्री उठला, त्या खुंट्यांना धरून वर 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 शेवटच्या खुंटीपर्यंत आला. शेवटच्या खुंटीला दोर बांधला, दोरला धरून खाली उतरला. बरोबर आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला. तिजोरीपर्यंत गेला, चावीनं बरोबर तिजोरी उघडली. त्यानं तिजोरीतनं काहीच घेतलं नाही, फक्त हिऱ्यांची बॅग उचलली. तेवढी पिशवी खांद्यावरती टाकली. आडमार्गानं बरोबर दोरापर्यंत आला. दोरला धरून पुन्हा वर चढत गेला. शेवटच्या खुंटीपर्यंत आला. आता एक एक खुंटी करत 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 खाली उतरायचं. साहेब तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. चोर भिंतीच्या पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग भिंतीच्या मागं पडली. शिपाई जागे झाले. बघितलं हिऱ्याची बॅग अलीकडे पडली. हिऱ्याची बॅग उचलली, राजाकडे गेले आणि राजाला म्हटले कुणीतरी चोरीचा प्रयत्न केलाय.
राजा हुशार होता. राजा म्हटला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दवंडी दिली. चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. आता मला सांगा ताई, हे चांगलं कोण सांगू शकेल? ज्यानं चोरी केली तेच सांगू शकेल. तुमच्या माझ्यासारखे जण डोकं लावायला लागले. कोणी म्हटलं चोर असा शक्तिमानसारखा हवेतून आला असेल, कोण म्हटले गुहेतून आला असेल, कोण म्हटले इकडून आला असेल. यानं ऐकलं म्हटलं हां थांबा मी सांगतो की, पण हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना. राजा म्हटला 100%. म्हटला चोरानं आदल्या दिवशीच खुंट्या ठोकल्या असतील. राजा म्हटला बरोबर आहे, एकाएकी शक्य नाही. खुंट्यांना धरून चोर वर आला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर आहे. शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल, चोर खाली उतरला असेल, आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला असेल, हिऱ्याची बॅग काढली असेल, खांद्यावर घेऊन इथपर्यंत आला असेल, परत त्या दोराला धरून वर गेला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर चाललंय. आता पुढं काय नाही म्हटला. आता एक एक खुंटी करत करत चोर खाली उतरणार. तेवढ्यात म्हटला महाराज काहीतरी आवाज झाला, मी पुढं पडलो आणि पिशवी मागं पडली. आडवं कोण आलं? राजा. कुणी सरदार, कुणी सेवक. आडवा आला तो मी. एकदा मी आडवा आला. सोयराबाई महाराजांनी हेच सांगितलं, हा मी एकदा बाजूला जायला हवा. हा मी एकदा बाजूला गेला ना मग जगणं सुंदर होऊन जाईल. मला वाटतं हे सगळे रंग संतांच्या नजरेतनं जेव्हा आम्ही पाहायला लागू तेव्हा आम्हाला समाज कळेल, आम्हाला समाजातले प्रश्न कळतील. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आम्हाला संत साहित्यातून करावा लागेल. मी किती संतांविषयी बोलू. मी मगाशी एक वाक्य बोललो, जोपर्यंत डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी ते संपलं समजावं आता आपण माणूस उरलो नाही. आणि तो विश्वास आहे ना, तुम्ही विश्वास ठेवून बघा. तुम्ही संतांच्या साहित्यावरती विश्वास ठेवून बघा आणि त्याच्यावरती 4 पावलं फक्त चालून बघा. तो विश्वास आमच्या मनामध्ये असायला हवा. ज्ञानोबराय, तुकोबराय, शब्द, त्या शब्दांचं सामर्थ्य, त्या शब्दांचं महात्म्य, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांचं बोलणं, तुकोबरायांचं बंड. या संतांनी अक्षरशः बंड पुकारलंय. मला ज्ञानोबराय आणि तुकोबराय बंडखोर संत वाटतात. ज्ञानाला भाषेची मर्यादा होती. ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं. संस्कृत भाषेतलं ज्ञान साध्या सरळ सोप्या प्राकृत भाषेमध्ये जर कुणी आणून मांडलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी आणून मांडलं. तुकोबरायांनी काय केलं? वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भारमाथा. तुकोबरा इतकं धाडसानं सांगतात, तुम्ही फक्त वेद डोक्यावर घेऊन मिरवता, आम्ही सांगतो वेदांचा जो अर्थ आहे तो फक्त आम्हाला ठाऊक आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोचविले. एक गुरु आणि एक शिष्य जी परंपरा होती ती बाजूला सारली आणि तुम्हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. ज्ञानोबराय, तुकोबराय यांनी बंड पुकारलं या सगळ्या साहित्याच्या संदर्भानं, शिक्षणाच्या प्रणालीच्या संदर्भानं. मला वाटतं हे साहित्य मग तुम्ही मी अभ्यासू नये, हे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचू नये. साधू संतांनी जे जे अवघड होतं ते सोपं केलं आणि आता जे जे सोपं आहे ते अवघड करून सांगण्याच्या फंदात आम्ही पडतो. जे संस्कृतमध्ये होतं ते प्राकृतमध्ये मांडलं. गाडगे बाबांनी तर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला किती साध्या भाषेत तत्वज्ञान सांगितलं. संजय पाटील साहेब, गाडगे बाबांचं नाव डेबू. दिवाळीचा सण होता. ज्या मालकाच्या घरी बाबा काम करायचे तो मालक आज पुरणपोळी खात बसलेला होता. बाबा दारात गेले, दारात असे उभे होते आणि मालक आज पुरणपोळी खातोय. मालकाकडे बघतायत बाबा. मालकानं विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला, तुला पोळी खायची? हात पुढं कर. बाबांनी असे हात पुढं केले. मालक ताटावरनं उठला, समोर आला. येताना हातात काट्याचा फोक घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात फोडून काढले. रक्तभांबाळ झाले हात, पण बाबा काही बोलले नाही. रस्त्याच्या पलीकडे गेले आणि एका दगडावर बसून
हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एका माणसानं विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले, काही नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हेच बाबा जेव्हा गाडगे बाबा झाले, कीर्तनाला जायचे, पंढरपूरला जर गेले तर कधी घाई घाई विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही. हातामध्ये खराटा घ्यायचे, चंद्रभागेचं सगळं वाळवंट स्वच्छ करायचे आणि म्हणायचे, बापो विटेवरती उभा असलेला, कमरेवरती हात दिलेला पांडुरंग ही घाण काढायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागल. चला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि हे बाबा एक व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचंय, तुम्ही याल? बाबा म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल, पण माझी एक अट आहे म्हणले. म्हणले, काय? सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले. बाबा कीर्तनाला गेले, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या, बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होती. सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाबा जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीत गेल्यानंतर बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले, बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक याची. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय पाय दुसऱ्या गावाला निघून गेले. याला संतत्व म्हणतात. संत आभाळातून जन्माला येत नाहीत. प्रेम आणि वात्सल्य जिथे तिथे तिथे उगाच ज्ञानोबरायांना माऊली म्हणत नाहीत. साहेब जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं, तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. जिथे प्रेम आहे, जिथे वात्सल्य आहे, जिथे कुठलाही भेदाभेद नाही, जिथे ममत्व आहे, जिथे माया आहे, जिथे प्रेम आहे, मला वाटतं ते आई असणं आहे आणि ते संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं.